सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन योहानकृत सुवर्तमान अध्याय 5 ते 9 ही वचने. योहानकृत सुवर्तमान अध्याय 5 ते 9 ही वचने. तेथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम आणि सुप्रभात. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, योहानकृत सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचने 5 ते 9 या वचनापर्यंत. या ठिकाणी 38 वर्ष आजारी पडलेला एक कोणी मनुष्य आहे आणि येशूने त्याला पडलेलं पाहिलं आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? प्रियांनो, 38 वर्ष म्हणजे खूप मोठा दीर्घ काळ आहे आणि बऱ्याच काळापासून तो आजारी आहे. तो त्या ठिकाणी पडलेला आहे कारण बेसदा तळं त्या ठिकाणी आहे आणि त्या तळ्यामध्ये ज्यावेळेस देवदूत येई वेळोवेळी तळ्यामध्ये उतरून पाणी हलवत असे आणि हलविल्यानंतर त्याला प्रथम जो कोणी एखाद्या आजारी व्यक्तीला त्या पाण्यामध्ये सोडला जाईल त्या ठिकाणी तो कसलाही आजार असला तर बरा व्हायचा, परंतु या व्यक्तीला त्या तळ्यामध्ये सोडण्यासाठी कोणी नव्हतं आणि त्याला ती संधी मिळाली नव्हती. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला, त्याचे प्रश्न जाणले, ओळखले आणि त्याला विचारलं की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? ज्यावेळेस आम्ही
जिवंत देवाच्या शोधामध्ये असतो, त्यावेळेस देव आम्हाला भेटतो, त्यावेळेस आम्ही त्याच्या हाकेला प्रतिसाद दिला पाहिजे. स्वतः तळ आणि पाणी त्याच्या जवळ आलं होतं आणि त्याला फक्त इच्छा व्यक्त करायची होती की होय, मला बरं व्हायचं आहे. कारण या व्यक्तीचं जे उत्तर होतं ते प्रभू येशू ख्रिस्ताला अपेक्षित नव्हतं, परंतु तरी देखील प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला बरं केलेलं आहे आणि त्याला म्हटले की येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. आणि त्या ठिकाणी एक मोठा चमत्कार झालेला आहे. लागलाच तो माणूस बरा झाला आणि आपली बाज उचलून चालू लागला. प्रियांनो, हे सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. तो आपल्या मुखाने शब्द बोलला आणि शब्दाच्या द्वारे तो व्यक्ती जो आहे बरा झालेला आहे. आणि हे फक्त प्रभू येशू ख्रिस्त करू शकतो, कारण त्याच्यामध्ये सामर्थ्य आणि जीवन आहे. त्याला बसलेल्या माराच्या द्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झालेला आहे. तो आरोग्य देणारा, सामर्थ्य देणारा आणि जीवन बदलणारा तो परमेश्वर आहे. या व्यक्तीचं जीवन बदललं. 38 वर्षापासून जो शारीरिक त्रास, विकलांग त्याच्या जीवनामध्ये होता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखाच्या निघणाऱ्या शब्दाच्या द्वारे हा त्रास जो आहे त्या व्यक्तीच्या जीवनातला निघून गेलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देखील त्याच्यावरती, त्याच्या वचनावरती, त्याच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवू, आम्ही देखील बरे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्यावेळेस हा व्यक्ती बरा झाला, त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याचा गौरव झालेला आहे. आज आमच्या जीवनामध्ये अशाच प्रकारे तो गौरव करू इच्छित आहे की जेणेकरून त्याला मान महिमा मिळेल आणि त्याचं गौरव होईल. आणि म्हणून चला तर आपण देखील त्याच्यावरती विश्वास ठेवूया, त्याच्या वचनावरती विश्वास ठेवूया, आरोग्य, जीवन आणि सामर्थ्य प्राप्त करून घेऊया. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू जिवंत देव आहे, तू सामर्थ्यवान देव आहे. तू 38 वर्ष दुखण्या करास बरं केलंस आणि पुन्हा एकदा तू दाखवून दिलंस की प्रिय बाप, तू जिवंत देव आहे. अशक्य गोष्टी शक्य करणारा तू आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही देखील तुझ्यावरती, तुझ्या वचनावरती विश्वास ठेवावा आणि विश्वासाचं जीवन चालावं, जगावं, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आजचा संपूर्ण वेळ क्षण सर्व तुझ्या स्वाधीन अधीन करतो आणि जे देवबापा तुझ्या शोधामध्ये आहे अशा प्रत्येकाचं जीवन तुझ्या स्वाधीन अधीन करून धन्यवाद देऊन येशूच्या नावात विनंती मागतो म्हणून तो ऐक. आमेन. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.